मोहकशी ही हरणं आपल्याला दिसत आहेत। देशदूतची टीम आली आहे ममदापूर हरण संवर्धन क्षेत्रामध्ये। वन विभागाचं हे संवर्धन क्षेत्र आणि इथे आम्हाला सांगितलं गेलं आहे की साधारण 5,500 काळविटांचा वास, त्याच्यात मेल फिमेल दोन्ही। या काळविटांबद्दल, त्यांच्या वर्तनाबद्दल आणि इथे त्यांच्यासाठी असलेल्या सोयीसुविधांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत या ममदापूर हरण संवर्धनातील वन कर्मचारी। दादा नमस्कार, काय नाव तुमचं? सोमनाथ ठाकरे। आणि सोमनाथ दादा, इथं सांगा की साधारण हे किती मोठं क्षेत्र आहे? मॅडम हे साधारणतः 5,500 हेक्टर पूर्ण एरिया हा पूर्ण माळरान आहे। हां, इथं काळविटाचा वार भरपूर काळविटच आहे। आणि साधारण किती असतील काळविट मागच्या गणनेनुसार? मागच्या गणनेनुसार आमच्या 5,000 प्लस आहेत। आणि साधारण ते कसं, त्यांचं बिहेवियर कसं असतं? काळविट कशी वागतात? तुम्ही आता त्यांच्या अवतीभोवती वावरताय, त्यांची रक्षा करताय, तर काय दिसतंय तुम्हाला की ते कळपानी कसे वावरतात? एका कळपात किती काळविट असतात? साधारणतः एका कळपापासून 15 ते 20, 35, 40 पर्यंत त्यांचा कळप असतो। आणि एका कळपावर एकच वयस्कर मेल असतो आणि बाकी जे मेल असतात ते वेगवेगळे ग्रुप करून असतात आणि एका फिमेलच्या कळपावर एकच नर असतो। अच्छा, म्हणजे एका कळपामध्ये एकच नर असतो आणि तोही वयस्कर असतो की ज्या बाकीच्या सगळ्या हरणांची तो देखभाल करतो। आणि बाकीची हरणं ही वेगळ्या, म्हणजे बाकीचे मेल ब्लॅक बक्स हे वेगळा कळप करून किंवा एकटे त्यांचे वावरतात। पण मग यांचं खाण्याची पद्धत कशी असते? कुठलं गवत यांना आवडतं? हे काय खातात? इथे कुठल्या प्रकारचं गवत उगतंय? इथं आपण पूर्वी इथं डोंगरी किंवा नॅचरल गवत, कुसळी गवत म्हणून होती इथं। आता आपण वन विभागामार्फत त्यांच्यासाठी गवत लागवड केली। त्याच्यात अंजन, मद्रास अंजन, डोंगरी, त्यानंतर धामण, हेमाटा अशा 5-6 व्हरायटीची आपण लागवड केली, जेणेकरून जे शेतकऱ्याकडे ते जायचे धार नाही त्याला आळा बसेल आणि ते इथेच थांबते। आणि हा एक आपल्याला समोर हे दिसतोय बंधारा, हा कुठला बंधारा आहे? हा वडपाटी पाझर तलाव म्हणून। हां, तर याला वर्षभर पाणी असतं। हां, कुठून येतं हे पाणी? हे साधारणतः राजापूर गाव आहे, त्याच्यापासून 1 किलोमीटर पासून नदी वाहते। बरोबर। आता इथे हरणं तर आहेत, पण इथं गवत आहे, पाणवठा आहे, म्हणजे पक्षी पण असणार काही? हो, पक्षी पण आहे। कुठल्या प्रकारचे पक्षी? इथं माळरानावरती तिटवी आहे, त्यानंतर आपल्या इकडे धाविक पक्षी म्हणून तो इथे, काही इतर छोटे छोटे बर्ड पण आहे। त्यात बुलबुल झाले, खंड्या पक्षी झाले, त्यानंतर जे आपण फ्रँकोलिन तितर म्हणतो त्यांची संख्या भरपूर आहे। आणि इतर प्राणी आहेत तिथे काही? हा, प्राणी इतर जर म्हणले इथं तरच आहेत, लांडगा, कोला, ससा, खोकड। पण मग ते एकमेकांची शिकार करतात? एक लांडगा करतो, हरण छोटे पिल्ले वगैरे असेल ते शिकार करतात, पण नाही तर त्यांचं सुरू असतंय। हो, एक पूर्ण इकोसिस्टम आहे हे फॉरेस्ट रिझर्व म्हणजे। आणि या इकोसिस्टम मध्ये प्राणी, पक्षी, हा सगळा फ्लोरा, फौना, हे सगळं आणि अर्थात असलेलं इथलं पाणी, ह्या सगळ्यांचं एकमेकांवर जीवन अवलंबून आहे आणि त्याचं संवर्धन करण्याचं काम हे वनक्षेत्र करतंय। इथं काही पर्यटनासाठी सोयी केलेल्या आहेत? हा, इथं एक 10 किलोमीटर देवदरी म्हणून तिथं रेस्ट हाऊस आहे आपलं। तिथं जे पर्यटक येतात तिथं त्यांची राहण्याची सोय, खाण्याची सोय होते आणि टेंट वगैरे करून पण ते राहू शकतात। डॉर्मेटरी सगळी सोय आहे। सहली येतात इथे? हो, सहली येतात। एक वर्षभरातून बऱ्याच सहली आल्या। आता 15 दिवसापूर्वी 400 मुलांची सहल आली होती। दिस इज अ लाईव्ह हॅबिटॅट आणि हे खरं तर मुलांना दाखवून शिकवण्याची गरज आहे की इथं काय काय को एक्झिस्ट करतंय। आपण जर का निसर्गाला डिस्टर्ब केलं नाही तर निसर्ग त्याची काळजी स्वतः घेऊ शकतो। आणि हेच उदाहरण इथले सगळे लोक जे काम करतायत या वनसंवर्धन क्षेत्रामध्ये ते आपल्याला सांगतायत। ब्लॅक बक दिसायला अतिशय रुबाबदार आहे, अतिशय सुरेख आहे आणि त्याचा कळप बघून तर खूपच आनंद होतो मनाला। पण ते करताना त्यांना डिस्टर्ब न करता एक डिस्टन्स मेंटेन करून हे दृश्य बघणं एवढाच आपला आनंद। कारण की हा आदिवास त्यांचा, ही राहण्याची जागा त्यांची आणि हे घर त्यांचं।
त्याच्यामुळे इथे जास्त डिस्टर्ब न करता त्यांना बघावं असंच ही सगळी मंडळी सांगतात. पर्यटनासाठी इथे व्यवस्था केल्या गेल्या आहेत, एक रेस्ट हाऊसही केले गेलेलं आहे आणि सहली पण येत आहेत. पण ते करताना इथलं जे मुळात हॅबिटॅट आहे ते जपलं जातं आहे हे विशेष. देशदूतची टीम ममदापूर हरण संवर्धन क्षेत्रामध्ये.